नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आषाढी येत आहे। आषाढी निमित्त आपण एक रेसिपी करतो। वारंवार आपण साबुदाण्याची खिचडी, भात अशा आपल्या रेसिपी चालूच असतात, पण आज आपण एक वेगळी अशी रेसिपी करत आहोत। शेंगदाणे घेतले, एक ते 1.5 टेबलस्पून शेंगदाणे घेतले। आता हे शेंगदाणे आपण बारीक आचेवर खमंग भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने हे शेंगदाणे भाजून घ्यायचे व्यवस्थितरित्या। त्याच्यावरचं जे कव्हर आहे ते बाजूला निघेपर्यंत असं आपण हे भाजून घ्यायचं। बघा, हे आता शेंगदाणे बऱ्यापैकी भाजलेले आहेत। बघा, कव्हर सुद्धा त्याचं आता व्यवस्थितरित्या निघत आहे, म्हणजे हे शेंगदाणे आता भाजलेले आहेत। पण आता हे शेंगदाणे काढून घेऊ। अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे व्यवस्थितरित्या। आता काढून घेऊ आपण हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये। मिक्सरचं भांडं घेतलं, या भांड्यामध्ये हे शेंगदाणे, मी त्याचं कव्हर काढलेलं नाही, कारण कव्हरमध्येच आपल्याला विटॅमिन्स वगैरे भेटतात, त्यामुळे आपण कधीच शेंगदाण्याचं कव्हर काढून भाजीला किंवा कूट किंवा चटणी करायची नाही। तर अशा पद्धतीने मी हे शेंगदाणे घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घातलं आणि त्याच्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या घातल्या। आता हे ग्राइंड करून घ्यायचं, मिक्सरमधून काढून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने हे निघालेलं आहे, पण हे पेस्ट झाली, लिक्विड झालेलं नाही, म्हणून आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ। बघा, अशा पद्धतीने ही पेस्ट झालेली आहे। मिक्स झालं पण पेस्ट झाली, लिक्विड झालेलं नाही। अशा पद्धतीने हे काढून घेतलेले। आता त्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊ। पाणी ओतून घ्यायचं। पाणी ओतून घेतल्यानंतर अजून ग्राइंड करून घ्यायचं त्याला। बघा, ग्राइंड करून घेतलं, अशी हे लिक्विड पेस्ट झालेली आहे याची। बघा अशी। आता आपण एका बाउलमध्ये ते काढून घेऊ। एका बाउलमध्ये आपण हे अशा पद्धतीने काढून घ्यायची। हे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये हे जे मसाला करून घेतलेला आहे, हे मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घेत आहोत। शेंगदाणे हे शरीराला फार पौष्टिक असतात। प्रेग्नन्सीमध्ये तर प्रेग्नंट बायकांना तर हे शेंगदाण्याचे पदार्थ करून अवश्य द्यावे। बघा, आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि हे जी पेस्ट केलेली होती त्याला लिक्विड फॉर्ममध्ये आणून घेतलं। हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितरित्या। सगळं पूर्ण एकजीव करून घ्यायचं, पातळ करून घ्यायचं। ही आमटी करायची आपल्याला। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, अशी पातळ अशी आमटी झालेली आहे। आता कढई गॅसवर ठेवली, त्याच्यामध्ये 2 ते 3 टीस्पून मी तेल ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण हे उकडून घेतलेला एक बटाटा आपण त्याच्यामध्ये घालून घेतला। आता व्यवस्थितरित्या तेलामध्ये एक 5 ते 7 मिनिट हे व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं। हे अशा पद्धतीने हे व्यवस्थितरित्या तळून घ्यायचं। आणि आपण आता हे पेस्ट करून ठेवली होती, मसाला करून ठेवला होता, त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि हे मी त्याच्यामध्ये फोडणी दिली, फोडणीला टाकून दिलं। आता हे घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी म्हणजे हे पातळ करायचं आपल्याला, कारण शेंगदाण्याची आमटी घट्ट थंड झाल्यानंतर घट्ट होते, त्यामुळं अगोदरच हे पातळ ठेवायची। बघा, अशा पद्धतीने ही आमटी झालेली आहे। बघा, अशी पातळ आमटी करून घ्यायची। ही आमटी झालेली आहे। आता बटाटे पण शिजलेले आहेत, त्यामुळं आपण हे 5 ते 6 मिनिट आपण हे उकळून घ्यायचे। आता मीठ टाकून घेतलं थोडंसं। बघा, हे अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे। आता शिजलेली, बघा उकळी पण आली त्याला थोडीशी, अशी उकळी येऊ द्यायची। आता आपली आमटी शिजलेली आहे।
अशा पद्धतीने ही आमटी शिजवून घ्यायची आणि आता एका वाटीमध्ये आपण थोडी सर्व करून घेऊ. अशा पद्धतीने हे सर्व करून घ्यायचं. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा अशा पद्धतीने हे सर्व करून घेतलेलं आहे. बघा असं सर्व करून घेतलं आणि आता मी एका वाटीमध्ये हे काढून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने हे अशा पद्धतीनं कलर पण छान आलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग.